नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे. नागालँड हॉटेल ज्या भागाला म्हटलं जातं तो परिचित आहे. शिंगण सरांचं जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिर परिसरामध्ये मी आहे. आत्ता माझ्यासोबत आहेत या प्रभागाचे परिचारक गटाचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते शिंगण सर आहेत, तुकाराम राऊत आहेत, शारूभाऊ ताटे आहेत, जे माजी नगरसेवक होते नारायण शिंगण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागातले जे अतिशय अनुभवी असे राजकारणातले ज्यांना अनुभवी तज्ज्ञ समजलं जातं ते कोळेकर सर आहेत आणि किशोर देशपांडे आहेत आणि आमचा सुभाष पण आहे. सर्वप्रथम मी जातोय माजी नगरसेवक तुकाराम राऊत यांच्याकडं. जो आपला अजेंडा होता तो अजेंडा आपण जवळजवळ पूर्ण केलेला आहे आणि आपण त्यासाठी आपण त्यांच्या मागील इलेक्शनला असलेला अजेंडा त्याची पूर्तता करूनच आपण मतदारांच्या समोर जातोय. त्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही. नेहमीच्या निवडणुका वेगळ्या होत्या, यावेळेस वातावरण थोडंसं वेगळं आहे. भाजपाला ही निवडणूक टफ जाईल असं बोललं जातंय. नुसत्या नगराध्यक्ष पदाचीच नव्हे तर विविध प्रभागातील निवडणूकसुद्धा टफ जाईल असं बोललं जात आहे. नेमकं काय सांगा? कसं आहे, भाजपा हा मोठा पक्ष आहे. ऑलरेडी घराघरामध्ये बी जे पीचं कमळ हे चिन्ह घराघरामध्ये पोचलेलं आहे. त्यामध्ये चिन्हाबाबत कुठेही काही अडचण नाही आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये केलेली कामं, केंद्रामध्ये झालेली कामं आणि हे सरकार जे बोलतं ते करतं असं आहे. या आपल्या पंढरपूर शहरामध्ये परिचारकांचं जसं आहे, जे बोलतात ते करतात, नाहीतर बोलत नाहीत आणि जे बोलतात ते करतातच असं लोकांचा ठाम विश्वास आहे की परिचारक कधीही खोटं बोलत नाहीत, जे बोलतात ते करतात. त्यामुळं कमळ चिन्हावरती घराघरात चिन्ह पोचलेलं आहे आणि कुठलं आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सर्वजण अगदी बहुमतानं बिनधास्तपणे निवडून येतील अशी आमची खात्री आहे आणि आम्हाला तसा कॉन्फिडन्स पण आहे. कसं आहे की परिचारकांचं ज्यावेळेस ते राजकारण करतात त्यावेळेस कधी कोणावर टीका न करता फक्त केलेल्या कामाचा आढावा आणि भविष्यात काय करणार आहोत याबद्दलच ते बोलतात आणि ते लोकांना भावतं. का तर ज्या कारणासाठी 5 वर्षातून एकदा इलेक्शन येतं त्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टीवरती बोललं जातं. इतरासारखं आलतो बोलतो बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून कधीही होत नाही, केलेला नाही आणि करणार नाही. धन्यवाद आप्पा. माझ्यासोबत आता ज्येष्ठ नेते या भागाचे आहेत, शिंगण सर आहेत. त्यांना राजकारणाचाच नव्हे तर माणसं ओळखण्याचा सुद्धा गाढा अनुभव आहे. सर, ही निवडणूक आत्ताच्या काळातल्या निवडणुका वेगळ्या आहेत, तुमच्या काळातल्या निवडणुका वेगळ्या होत्या. नेमक्या त्या काळातला आणि या काळातला आत्ताचा फरक बघता ही निवडणूक थोडीशी टफ जाईल असं वाटतंय का तुम्हाला? आत्ता जो प्रश्न विचारला गेला तर ही निवडणूक टफ जाईल असं त्यांचं काही लोकांचं म्हणणं आहे, पण आम्हाला तसं वाटत नाही. 74 सालपासून मी या निवडणुका बघतोय. मी स्वतः नगरसेवक होतो आणि या विभागामध्ये आमचे प्रिय आप्पा राऊत यांना 2005 साली आम्ही निवडून आणलं सगळ्यांनी. तेच कार्यकर्ते आज आहेत, तेच कार्यकर्ते जिद्दीनं आज फिरत आहेत. व्यक्ती कोण आहे हा भाग बघत नाही. आम्हाला मालकाने दिलेला आहे ना, मग ते रानगट आहेत, संग्राम आहे, ह्या सगळ्यांना निवडून आणण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. फारसा फरक नाही आहे पूर्वीचा. लोकांना वाटतं टफ आहे, आम्हाला काही वाटत नाही. आणि या भागामध्ये आदरणीय प्रशांत मालक, थोरले मालक तेव्हापासून लक्ष घातलेलं आहे 74 सालापासून. आणि मग तेव्हापासून आम्ही बघतो की वरच्या स्तरावरून निधी आणणं. हा रस्ता फुफुट्याचा होता, समोरचा लिंक रोड, त्याला निधी वरनं आणून प्रशांत मालकाने हा रस्ता चांगला केला. ठिकठिकाणचे रस्ते चांगले, पाण्याची व्यवस्था सगळ्या ठिकाणी टाक्या बांधून पाण्याचं केलं. नगरपालिकेत नगरसेवकांना जायचं आहे तर ही विकासाची कामं लक्षात घेऊन त्यांना जायचं आहे. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे
आमचे प्रशांतजी मालक, थोरले मालक, संपूर्ण प्रचारक घराणं या वॉर्डाकडे जास्त लक्ष देत आहे. कारण ही जी पोरं आहेत ही काम करणारी पोरं आहेत, काम करणारे कार्यकर्ते आहेत, नुसते बोलघेवडे नाही आहेत. आणि ह्या पोरांनी दाखवून दिले. तेव्हापासून आप्पा राऊत ज्या वेळेला 2005ला निवडून आले तेव्हापासून आम्हाला पराभव माहीत नाही. आमचा विजय निश्चित आहे आणि कमळवर आहे, खाली कमळ देणार आणि नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आमचे विजय होणार ही खात्री आहे मला. धन्यवाद सर. माझ्यासोबत कोळेकर सर पण आहेत. या भागातल्या शिंगण सरांचं मंदिर झाल्यानंतर, त्यांचं घर झाल्यानंतर कोळेकर सरांचं दुसरं घर या भागात झालेलं आहे त्या काळामध्ये. तेव्हापासून कोळेकर सर या भागातल्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सर काय सांगाल, तेव्हाच या भागाची परिस्थिती कशी होती, आत्ता कशी आहे? आता मी ज्या वेळेला राहायला आलो इथं तेव्हा कुठल्या सोयी नव्हत्या आणि आता सगळ्या सोयी आहेत इथं. पाण्याची सोय आहे, ही सगळे मालकाची कामं झालेली आहेत, पूर्ण आहेत. आणि नगरसेवकाच्या बाबतीत म्हणलं तरी अगदी सुशित दोघंही नगरसेवक. दुसरी गोष्ट सांगायची महत्त्वाची म्हणजे शिंगण सर आणि मी आम्ही त्या काळात विरुद्ध लढलो. शिंगण सर कैलासवासी अण्णांकडनं होते, मी मालकांकडनं होतो. 1 तासाने परत आम्ही एकमेकांच्या घरी आलो. आता हे राजकारण राहिलं नाही. त्यावेळेचं राजकारण तत्वाचं होतं, आता तत्वाचं राजकारण नाही. आणि आता बाहेरून जे उमेदवार ह्या वार्डात आयात केले आहेत त्याच्याबद्दल लोकांची भावना नाही. आणि पंढरपुरातला 13 नंबर प्रभाग हा एक सुशिक्षित प्रभाग आहे आणि आता इथं ह्या परिस्थितीत असल्या काही गोष्टी चालणार नाहीत. म्हणजे आहेत ते उमेदवार बाहेर चाललेला आहे आणि आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे आमचा प्रभाग. आता अर्थात आमच्या भागात हीच चर्चा आहे. नाही, एकूणच पंढरपूरच्या पूर्ण नगरपालिकेचा जर विचार केला, नगराध्यक्षपदापासून ते सर्व नगरसेवकांचा, तर त्या दृष्टीनं काय सांगाल? सर्वांचा विचार केला काय तर आमची पार्टी म्हणजे भाजप हे सगळेच नगरसेवक निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्षसुद्धा आमचाच येणार आहे, हे 100% आज सांगतो तुम्ही. धन्यवाद सर. या भागातील उच्च शिक्षित देशपांडे साहेब पण आपल्यासोबत आहेत. देशपांडे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे, परंतु या निवडणुकीकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. प्रतिष्ठेची निवडणूक झाली, काय सांगाल? मी एक मालकांचा 30 ते 35 वर्ष झाली काम करतो या वार्डामध्ये आणि विशेष सांगायचं म्हणजे पहिल्यापासून जी टीम काम करते तीच सगळी टीम या वेळेला काम करते. त्याच्यात अजून भरपूर भर पडलेली आहे. जे सुप्त मदत होती जनतेची ती वेगळी, आमचे कार्यकर्ते वेगळे आणि मालकांबद्दलचं मत हे एक जनमत देऊन जातं आम्हाला. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे हे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. यामध्ये फार मोठं काही असं राजकीय घडामोड होणार आहे किंवा कोणाचं राजकीय पुनर्वसन होणार आहे या बाबतीत कुणी तसं शासन करावं नये. कारण कसं आहे की या भागामधल्या आपल्या भागातल्या प्रत्येक वार्डातल्या, मी आज काय माझ्याच वार्डाच्या 13 नंबर प्रभागासाठी बोलत नाही आहे, सगळ्या पंढरपूरमध्ये आपण फक्त एकच बघायचं की आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास पाहिजे आणि विकास कोण करून दिले एवढंच फक्त प्रश्न आहे. बाकीचा काय प्रश्नच नाही ना. आणि जो विकास आत्तापर्यंत झाला तो जनतेनं काय डोळ्याने बघितलेला नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी म्हटला तरी मालकांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेचं, मतदारांचं मत देऊन उत्तर असणार. आणि आमचे नगराध्यक्ष आणि आमचे जेवढे काही मेंबर किंवा नगरसेवक कमळाच्या चिन्हावर उभारलेले आहेत ते बऱ्यापैकी पद्धतशीर अगदी चांगल्या मताने निवडून येणार. कुणीही जरी म्हटलं की हवा आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळे राजकारणाचे डाव झाले. जनतेच्या मनात फक्त विकास आणि विकास पाहिजे आणि सगळ्या मतदारांनी फक्त एकच बघावं, विकास. आणि त्यात प्रशांत मालक माझ्या मते सगळ्यांना बोलायची काही गरजच नाही. प्रशांत मालक सरळ सरळ सिद्ध आहे की त्यांच्या अंडर जे काम होतं ते महाराष्ट्र राज्यापर्यंत पोचतं. माझ्यासोबत शुभम श्रीखंडे हा युवक आहे. त्याला पाहतो मी गेल्या 2 टर्म त्यानं नगरपालिकेला परिचारक गटाकडून तिकीट मागण्याचा प्रयत्न केला आहे. पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, परंतु दोन्ही वेळा त्याला डावलले गेले. अशा परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये चर्चा चालू होती की शुभम आता या पार्टीला सोडणार आणि विरोधकाचा प्रचार करणार. शुभम, काय नेमकं म्हणायचं तुला? 2 वेळा डावललं तरीसुद्धा तू आत्ता भाजपाचा प्रचार करतोय, नेमकं काय भूमिका काय आहे?
काय नाही, आम्ही आज काम करत नाही परिचारक पार्टीचं. आमचे आजोबा काम करत होते, नंतर आमचे काका करत होते, आता मी करतोय. नाराज असं काही नाही आहे. आम्ही पहिल्यापासून मालकांनी जो माणूस सांगेल त्याचं काम करत आलेलो आहे, म्हणून नाराज असं काही नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं काम करतोय. पूर्ण परिवार आमचा यात प्रचारात सहभागी आहे, त्यामुळं अडचण अशी काय नाही आहे आम्हाला. हां, या प्रभागातले भाजपाचे उमेदवार निवडून येतील याबाबत किती टक्के खात्री आहे? 100% खात्री आहे, कारण त्यांनी कामं केलेली आहेत, घरोघरी गेलेली आहेत. एक फोन केला तर ती प्रत्येकाच्या घरी हजर राहतात. त्यांची छोटी छोटी कामं त्यांचे म्हणजे ते नगरसेवक आहेत म्हणून ती कामं करायची असं नाही काय. म्हणजे दुसरं नगरपालिका सोडून इतर कुठलीही कामं असू द्या, काय असू द्या, त्यांना एक फोन करू द्या, दोघं पण हजर राहतात एका फोनवर. त्यामुळे लोक कसं आहे, जो हजर राहतंय, कामाला उपयोगी येतंय लगेच, अशा लोकांना आम्हाला स्वीकारायला स्थानिक असल्यामुळं स्वीकारायला काय अडचण नाही. मतदारांना काय आव्हान करशील? मतदारांनी पण विचार केला पाहिजे की आपल्या एका फोनवर जागेवर कोण येणार आहे. विजया निश्चित आहे आमच्या इथल्या 2. माझ्यासोबत शिंगण सरांचा मुलगा आहे गणेश शिंगण. अर्बन बँकेचं संचालकपद त्याच्याकडे आहे. आणि ही निवडणूक पूर्णपणे विकासाची होईल. मालकांनी जे आत्तापर्यंत निधी आणले, विविध प्रभागात जे काम केले, सर्व DP रस्ते जे त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे केले, मोठमोठे रस्ते आय थिंक 17 रस्ते 22 रस्ते DPचे रस्ते आहेत, ते पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे केले. पंढरपूरला जे जोडणारे हायवे होते ते मालकांनी पंढरपूरच्या वेशीपर्यंत आणून सोडले. हा सर्व विकासाचे मुद्दे आहे. पाण्याच्या भरपूर टाक्या पंढरपुरात जागोजागी केल्या. ह्या टाक्याच्या माध्यमातून पाण्याची समस्या सोडवलेल्या आहेत. हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊनच ही इलेक्शन लढली जाणार आहे. आणि आमच्या इथले नगरसेवक जे आहेत संग्राम अभ्यंकर आणि रानगटताई, तर हे तुम्ही हाताला धरून उद्या त्यांना काम सांगितलं तर ते करू शकतात. म्हणजे एवढं तुमच्या जवळचे नगरसेवक आहेत ते. समोरकडं असं होईल का हे पण विचार केला पाहिजे. आणि आपले 13 नंबरचे प्रभागातील ह्यांनी भरपूर कामं केली आहेत. आप्पांच्या काळापासून प्रभागाचा खूप विकास झाला आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या मंदिरापुढं लोक गाड्या लावून इथनं चालत जायचे, म्हणजे एवढे रस्ते खराब होते. पण आता पूर्ण घरापर्यंत डांबरी रस्ते झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, एवढा विकास झालेला आहे. प्रभाग क्रमांक 13ची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनले आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून यायचं यासाठी प्रमुख एकाशेकाशी निवडणूक चालू आहे. दोन्ही उमेदवार पूर्णपणे ताकद लावत आहेत. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.